आजवरच्या काळात महाराष्ट्र सरकारने दिलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। सर्वपक्षीय नेते आणि सगळ्या शेतकरी नेत्यांशी चर्चा केली आणि त्यानंतरच हा निर्णय घेतलाय असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। या कर्जमाफीचा फायदा नेमका कोणाकोणाला होणार आहे आपण एक नजर टाकूया। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी बातमी आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, अखेर आता राज्य सरकारच्या माध्यमातून निकष जाहीर करण्यामध्ये आले। आता शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी झालेली आहे। परंतु भरपूर शेतकरी संभ्रमाच्या वातावरणामध्ये आहे की आम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार का, शेतकऱ्याचा सातबारा खरंच कोरा होणार का, असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या येत आहे। आता डायरेक्ट निकष जारी करण्यामध्ये आले आहे। पहा शेतकरी बांधवांनो, तुमचं कर्ज माफ होणार का तुम्हाला फक्त प्रोत्साहन मिळणार? बरं, कर्ज माफ होणार तर कुणाला होणार? आणि काही शेतकरी तर यामध्ये असे देखील बसतात ज्यांना प्रोत्साहन पण मिळत नाही आणि कर्जमाफी पण मिळत नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून भरभरून निकष व अटी यामध्ये घालण्यामध्ये आले आहे। आता शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना कधीपर्यंत भेटणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे JR सध्या काय सांगतोय जाणून घ्या। निकष कोणकोणते लावण्यामध्ये आले? बरं ठीक आहे, कर्जमाफी तर झाली। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ झाले। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, हे कर्जमाफी खूपच छोटी आहे। सरकार जरी हिला मोठं म्हणत असले तरी पण ही छोटी कर्जमाफी आहे, कारण की सरकारने दिलेला शब्द पाळला नाही। सरकार म्हणले होते आम्ही सरसकट शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार, परंतु सरकारने तसं केलं नाही आणि निकष घातले आणि तेही करून फक्त 2 लाख रुपयांची कर्जमाफी केली। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडला आहे तो म्हणजे की कर्जमाफी तर आता झाली आहे, परंतु बघा आम्हाला कधीपर्यंत लाभ मिळणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि आम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहोत का? बरं, कर्जमाफीसाठी पात्र आहोत तर मग आम्हाला 50,000 प्रोत्साहन मिळणार की 2 लाख कर्जमाफी? सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फक्त 2च मिनिटामध्ये समजून घ्यायचे आहे शेतकरी बांधवांनो, आणि आपण अगदी साध्या शब्दामध्ये तुम्हाला सांगणार आहोत। तुम्ही पात्र आहात की नाही तुम्ही घर बसल्या चेक करू शकता। बघा, बँकेमध्ये पण काही जाण्याची गरज नाही, घरी बसल्यास तुम्हाला कळून जाईल तुम्ही पात्र आहात की नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, प्रत्येक बँकेमध्ये काही ठराविक शेतकरी पात्र ठरत आहे आणि जास्तीत जास्त शेतकरी अपात्र ठरत आहे। बघा, सरकारने या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडावर पानं पुसण्याचं काम या कर्जमाफीवर केलं आहे। शेतकरी बांधवांनो, हीच सत्य बातमी आहे। कर्जमाफी तर झाली, शेतकरी खुश देखील झाले आहे की आमचा सातबारा कोरा होणार, परंतु शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी सरसकट होत नाही। तुम्ही पाहिलं असेल राज्याचे मुख्यमंत्री यांनी घोषणा करताना फक्त म्हणले पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार। हे काय बोलणं झालं का? लक्षामध्ये घ्या, सरकारने सरसकट कर्जमाफी करायला हवी होती। आता निकष महत्त्वाचे आहे, निकष तरी काय आहे हे जाणून घेणं खूपच महत्त्वाचं आता ठरत आहे, कारण की कोणते शेतकरी पात्र आहे ते देखील जाणून घ्या। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी 2026-27चा अर्थसंकल्प सादर केला होता। बघा, 18 जिल्ह्यांची थकीत पीक कर्जांना 2 लाख रुपयापर्यंतची माफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला। म्हणजे की शेतकरी बांधून हो, तुम्ही बरोबर ऐकलं, सरकार पहिल्यांदा 18 जिल्ह्यांची कर्जमाफी करणार आहे, त्यानंतर पुन्हा 18 जिल्ह्यांची कर्जमाफी करणार आहे। शेतकरी बांधवांनो बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। JR सध्या समितीच्या माध्यमातून प्रकाशित करण्यामध्ये आला आहे आणि तुम्ही आता स्वतः नियम पाहू शकता, अटी पाहू शकता। तुम्ही नियमामध्ये अटीमध्ये बसत असाल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार, हे लक्षामध्ये ठेवा। आता महत्त्वाचं म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, पीक कर्जांना 2 लाख रुपयापर्यंत सरसकट माफी देण्याचा मोठा निर्णय झालेला नाही, लक्षामध्ये घ्या। या ठिकाणी सरसकट शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही। सरकार म्हणत आहे सरसकट आम्ही या ठिकाणी कर्जमाफी दिली, परंतु निकष काय सांगतात ते लक्षामध्ये घेणं महत्त्वाचं आहे। फक्त पात्र शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार। बरं ठीक आहे, सरसकट 2 लाख रुपये दिल्याचा निर्णय घेतला,
परंतु या ठिकाणी निकष एवढे कडक का घातले? आता बघा, 50% शेतकरी या निर्णयामुळे या ठिकाणी आनंदी झाले आहे. बघा, 50% शेतकऱ्यालाच आनंद झाला आणि 50% शेतकरी अपात्र ठरत आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारच्या माध्यमातून निकष आणि अटी कडक घातले आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतोय की 18 जिल्हे, कोणत्या 18 जिल्ह्याची कर्जमाफी सर्वात अगोदर होणार ते देखील आपण पाहून घेऊया. आणि कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्याला फॉर्म सुटणार आणि लाभ घेता येणार. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पात्र आहात का हे जाणून घेणं आहे. शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी तर झाली आहे, परंतु पात्रताच्या अटी खूप कडक आहे. ते आता अगदी एका मिनिटामध्ये समजून घ्या. सुमारे 16 लाख शेतकरी तांत्रिक नियमांमुळे सध्या अपात्र ठरण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. आता बघा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी केली जात आहे. बघा, सरकारने स्पष्ट केलं आहे की ही कर्जमाफी केवळ पीक कर्जासाठीच मर्यादित असून ट्रॅक्टर किंवा विहिरीसाठी घेतलेल्या मुदत कर्जाला ही योजना लागू पडत नाही. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने आता सांगितलं ही कर्जमाफी फक्त या ठिकाणी पीक कर्जासाठीच आहे. जर तुम्ही घरासाठी तुमच्या कोणत्याही व्यवसायासाठी कर्ज घेतले असतील तर त्याला कर्जमाफी मिळणार नाही. आता बघा, कर्जमाफीसाठी 18 जिल्ह्यांची यादी आपण सांगितली होती. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्याचं कर्ज माफ होणार. आता बघा, त्या जिल्ह्यामध्ये बीड आणि धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी कर्जमाफी मिळणार आहे. बघा, जर तुमचे कर्ज पिकांच्या देखभालीसाठी नसेल तर तुम्हाला या 2 लाख कर्जमाफीचा फायदा भेटणार नाही. शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही आतापर्यंत कित्येक व्हिडिओ पाहिले हे आपल्याला माहीत आहे, परंतु सत्य माहिती कोणी सांगितली नाही. नेमकं कर्जमाफी तर मिळणार, परंतु कोणाला मिळणार? सर्वजण असेच सांगत आहात की सरसकट कर्जमाफी होणार, परंतु बघा, निकष काय सांगतोय, GR काय म्हणतोय, समिती काय म्हणते, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला. बँकेतील अधिकारी स्वतःहून नावे बदलू शकत नसल्यामुळे केवळ पात्र शेतकऱ्यांचाच 7/12 आता कोरा होणार असं पण म्हणू. बरं, 7/12 कोणत्या शेतकऱ्याचा कोरा होणार? ज्याचं 1.5 लाख 2 लाख कर्ज आहे अशाच शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार. ज्यांचं 5 लाख रुपये कर्ज आहे त्यांचा 7/12 कोरा होणार नाही. लक्षामध्ये ठेवा. तुमचे खाते क्रॅश क्रेडिट बघा किंवा CC अकाउंट असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घेता येईल, हे पण लक्षामध्ये ठेवा. बघा, पीक कर्ज म्हणजे कापूस, ऊस किंवा ज्वारी यांसारख्या पिकांसाठी बँकेने दिलेली भक्कम रक्कम आहे. लातूर आणि परभणी बघा, या जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पासबुकवर कर्जाचा प्रकार तपासून घेणं महत्त्वाचं आहे. बघा, आता कोणत्या वर्षी तुम्ही कर्ज घेतले होते त्यावर देखील कर्जमाफी अवलंबून आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. निकषच खूप घालण्यामध्ये आले आहे. ते निकष जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, सर्वजण फक्त सांगतात यांना कर्जमाफी मिळणार, त्यांना कर्जमाफी मिळणार, परंतु खऱ्या अर्थाने कोणते शेतकरी पात्र आहे? मुदत कर्जाचे हप्ते थकलेले असले तर ते या योजनेमध्ये बसत नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांनी अकारण गोंधळून जाऊ नये. कारण ही योजना केवळ पीक कर्जावरच उत्पन्नासाठी या ठिकाणी सरकारने ठरविली आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, उत्पन्नावर कशामुळे? आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्पन्नाची देखील अट यामध्ये घातली आहे. बघा, पीक कर्जासाठीच म्हणजे की सरकारने नवनवीन अटी यामध्ये समाविष्ट केले आहे. कर्जमाफी फक्त म्हणण्यापुरतीच झाली आहे. शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने ही कर्जमाफी झालेली नाही. काहीच शेतकऱ्याला यामध्ये लाभ मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, या योजनेसाठी सरकारने 30 सप्टेंबर 2025 बघा ही कट ऑफ तारीख दिली असून बघा सरकारने सांगितलं आहे की या ठिकाणी 30 सप्टेंबर 2025 ही कट ऑफ तारीख या ठिकाणी सरकारने लावली आणि त्या दिवशी तुमचे कर्ज थकबाकीमध्ये असणे अनिवार्य आहे. म्हणजे की आता लक्षपूर्वक जाणून घ्या, येथे सर्वात मोठा पेच आहे शेतकरी बांधवांनो. इथंच तुमची कर्जमाफी फिरत आहे.
30 सप्टेंबर 2025 या तारखेला तुम्ही कर्ज घेतलेलं नसावं, या तारखेला तुमचं कर्ज थकीत असावं असा नियम या ठिकाणी लावण्यामध्ये आला आहे शेतकरी बांधवांनो. बघा, असा नियम सरकारच्या माध्यमातून सध्या घेण्यामध्ये आलेला आहे. यासाठी तुमचे कर्ज 30 सप्टेंबर 2024 पूर्वी घेतलेले असायला हवे, जेणेकरून 1 वर्ष पूर्ण झाले ते थकीत धरले जाईल. आता बघा, मगच तुम्हाला कर्जमाफी मिळणार. सरकारच्या माध्यमातून कडक नियम वाटी घातले आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला देखील पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळणार. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारचं GR काय सांगतो हे महत्त्वाचं आहे. भरपूर अफवा सध्या पसरत आहे सोशल मीडियावर. अफवांवर विश्वास ठेवू नका. आपलं अधिकृत चॅनल आहे जे की तुम्हाला संपूर्ण समजून सांगत आहे, ते पण एकदम डिटेलमध्ये. बघा शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, 12 मिनिटाचा असेल ना, परंतु संपूर्ण बघा, म्हणजे की तुम्हाला घर बसल्याच कोण जाईल तुम्ही पात्र आहात की नाही, आणि गोंधळामध्ये न पडता तुम्ही इतर शेतकरी भावंडांना देखील सांगू शकता शेतकऱ्यांना कर्जमाफी नेमका कशा प्रकारे होत आहे, कोणत्या शेतकऱ्याला होणार आहे आणि कोणत्या वर्षाचे शेतकऱ्यांना कर्जमाफी होत आहे. ज्या शेतकरी बांधवांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतले आहे त्यांना या 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा बघा फायदा तांत्रिक कारणास्तव मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्वतःच्या ठिकाणी नियम पाहू शकता. सध्या GR सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे. बघा, आता या कडक नियमांमुळे अनेक शेतकऱ्यावर रडण्याची वेळ आली असं देखील आपण म्हणू शकतो. कारण अर्थसंकल्पात अटी खूपच जाचक सरकारने घातली आहे. आता बघा, नांदेड आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये पण कर्जमाफी होणार. 18 जिल्ह्याचा पहिला टप्पा सरकारने लावला आहे. बघा, नांदेड आणि अहमदनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार असं सरकारने सांगितलं. आता बघा, बँकेमध्ये सॉफ्टवेअरद्वारे आपोआप पात्र लाभार्थीची निवड सध्या केली जात आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2024 नंतर नवीन फ्रेश कर्ज घेतले असेल तर सांगताना दुःख होत आहे. बघा, तर तुम्ही या 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीसाठी बसत नाही, तुम्हाला प्रोत्साहनसुद्धा मिळणार नाही शेतकरी बांधवांनो. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो. अशी बातमी तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही, कारण की अगदी डिटेलमध्ये आपण माहिती सांगत आहोत. मात्र बघा शेतकरी बांधवांनो, अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने एक मोठा सस्पेन्स राखून ठेवला आहे. बघा, ज्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये झाली पण आहे. बघा, सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे की या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत नाही, बघा अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी म्हणजे की बघा तुमचं कर्ज थकीतच नाही, बघा असं सांगितलं सरकारने, तुम्ही कर्ज भरलं आहे अशा शेतकऱ्याला 50,000 रुपये दिले जाणार. बघा, त्यांना गिफ्ट म्हणून. बघा, तुम्ही कर्ज भरलेले असेल तरच. जर या ठिकाणी तुम्ही नियमामध्ये, निकषामध्ये, तारखेमध्ये बसत नसाल, तुम्हाला 50,000 रुपयांचा लाभ पण या ठिकाणी मिळणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी 1 ऑक्टोबर, बघा या जिल्ह्यामध्ये म्हणल्यापेक्षा सर्व जिल्हे, बघा 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतले आणि ते वर्षाच्या आतमध्ये परत केले, त्यांना 2 लाख कर्जमाफी मिळणार नसली तरी त्यांना बँक खात्यामध्ये 50,000 रुपयांचं बक्षीस सरकार या ठिकाणी जमा करत आहे. शेतकरी बांधवांनो, हेच काम फक्त सरकारने चांगलं केलं आहे, बाकी काही काम सरकारने चांगलं केलेलं नाही. बघा, आता आपण डायरेक्ट बोलत आहोत शेतकरी बांधवांनो. बघा, कारण आपल्याला काय या ठिकाणी जास्त भीती नाही, कारण की बघा आपण खरंच बोलतो आणि मुद्द्यावरच बोलतो. जे खरं आहे आणि जे ओरिजिनल आहे अशाच प्रकारे आपण शेतकऱ्याला सांगतो, जे की साध्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना कळेल. आता बघा शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025 रोजी कर्ज थकीत असून त्यानंतर ते बँकेत जमा केले असेल तरीही त्यांना काळजी करण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांनो, बघा आता पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे वाशिम आणि अमरावती. बघा त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये ठेवा, शेतकऱ्यांनी महत्त्वाचं म्हणजे 30 सप्टेंबर ही निर्णायक तारीख आहे. बघा, त्या दिवशी तुमचे खाते ओव्हरड्यू असेल
बघा, म्हणजे की थकबाकी असेल बघा, त्यानंतरच तुम्ही पैसे भरले असतील तर ही कर्जमाफीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार. ही मोठी खुशखबर आहे शेतकरी बांधवांनो. सरकारने सांगितलं तुम्ही कर्ज भरून देखील तुम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन सरकार देणार, परंतु बघा तुम्हाला पूर्ण 2 लाख रुपयांचा लाभ घेता येणार नाही शेतकरी बांधवांनो. बघा, सरकारच्या माध्यमातून हे चांगलं करण्यामध्ये आलं, ज्यांनी कर्ज भरलं त्यांना देखील लाभ मिळणार. परंतु शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा मुद्दा आता इथे येतोय. राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सध्या युद्धपातळीवर राबवली जात असून यामध्ये बघा पुढील जिल्हे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. या जिल्ह्यामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सातबारा उतार्यांची पडताळणी समितीमार्फत सुरू आहे, ज्यांचे कर्ज 5-10 वर्षापासून जुने आहे आणि जे दरवर्षी बघा नूतनीकरण करतात त्यांनाही या योजनेमध्ये सामावून घेण्याचे संकेत सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमचे 10 वर्षापेक्षाही जुनं कर्ज असून द्या किंवा 10 वर्षे, 5 वर्षे, 2 वर्षे, बघा आता 2 वर्षापासून तुमचा थकबाकी असेल किंवा या ठिकाणी तुम्ही पलटी मारित असताल, या नाही पुढील वर्षामध्ये भरू, पुढील नाही त्या पुढील वर्षामध्ये भरू, अशी तुम्ही नोंद करता बघा, नूतनीकरण करता, अशा मात्र शेतकरी बांधवांना बघा नवीन कर्ज घेतलेल्यांसाठी 2 लाखांची थकबाकी माफी लागू. बघा, सरकारने सांगितलं आहे तुम्ही जर नवीन कर्ज घेतले असेल 2 वर्षापूर्वी तुम्हाला लागू नाही, परंतु जे शेतकरी बांधव 5-10 वर्षापासून या ठिकाणी पलटी करतात अशांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. बघा, सरकारने कर्जमाफी दिली, परंतु नियम आणि अटी खूप कडक आहेत. ही कर्जमाफी कशामुळे केली असं सध्या आपल्याला वाटत आहे, कारण की बघा कर्जमाफी झाली, आता काय या ठिकाणी निकषामध्ये शेतकरी बसत आहे, परंतु भरपूर प्रमाणामध्ये बसत नाही. 50% शेतकरी स्पष्टपणे सांगायचं झालं तर अपात्र आहे. त्या अपात्रते यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही, का तुम्ही पात्र यादीमध्ये जाता. बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही स्वतः घर बसल्या या ठिकाणी आपला हा 15 मिनिटाचा असो किंवा 12 मिनिटाचा असो हा व्हिडिओ पाहून या ठिकाणी तुम्ही समजून घेऊ शकता. प्रत्येक बँक शाखेतून केवळ मोजके शेतकरी या निकषामध्ये बसत असल्याने वास्तव समोर आल्याने अनेक शेतकरी नाराज देखील झाले आहे. बघा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील कर्जमाफी होणार. बघा, शेतकरी आपले पासबुक तपासून हे निश्चित करावे त्यांचे कर्ज तांत्रिकदृष्ट्या थकीत होते का, या ठिकाणी तुम्ही भरले होते का, या ठिकाणी तुम्हाला प्रोत्साहन मिळणार हे तारखावर अवलंबून आहे. जर तुम्ही वेळेमध्ये कर्ज भरले असेल तर तुम्हाला 50,000 रुपये मिळणार आहे, परंतु जर तुमची तारीख आणि थकबाकी मॅचच होत नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. हे कटू सत्य शेतकरी बांधवांनो आपण सांगत आहोत. सत्य कटू असो किंवा कसंही असो, परंतु ते सांगण्याचं काम आपलं चॅनल तुम्हाला करत आहे. बघा, दुर्गामी भागातील आता सरकारने सांगितलं गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यामध्ये येत आहे. बघा, अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत या ठिकाणी 2 लाख कर्ज माफ होण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, आधार प्रमाणीकरण देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं, ज्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण आहे अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार. आता आधार प्रमाणीकरण म्हणजे की काय, बघा आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला काही करायचं नाही शेतकरी बांधवांनो. तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या बँक अकाउंटची KYC करून घ्या. अत्यंत सरळ सोपं काम आहे, सर्व काही होऊन जातं हे केल्यावर देखील. आता बघा, ज्या शेतकऱ्याने गेल्या 2-3 वर्षापासून कर्ज काढून ठेवले आहे आणि 1 पण रुपया भरला नाही, बघा त्यांचा 7/12 या योजनेमुळे पूर्णपणे आता कोरा करण्यामध्ये येणार आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून तारीख आता सांगण्यामध्ये आली आहे कर्जमाफीची. ती देखील तारीख आपण पुढे जाऊनच घेऊया. बघा शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया नेमकं कोणती तारीख आहे ज्या तारखेला स्पष्टपणे कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून होत आहे. आता सध्या काय झालेलं आहे, GR सध्या काढण्यामध्ये आलेला आहे, सध्या समिती नेमण्यामध्ये आली आहे, सध्या घोषणा सुरू आहे, म्हणजे की कर्जमाफी आता झालेली आहे असं म्हणलं तरी मला वाटतं काहीच हरकत पडणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, आणखीन सरकारने सांगितलं आहे,
बघा या ठिकाणी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा देखील समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. आणि बघा सरकारने सांगितलं आहे राहिलेले जिल्हे बघा सरकारने सांगितले त्यांची पण यादी सरकार जाहीर करणार. पुढील टप्प्यामध्ये त्यांना कर्जमाफी होणार. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार, परंतु टप्प्याटप्प्याने होणार. शेतकरी बांधवांनो महत्त्वाची माहिती आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो अल्पभूधारक शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत कामाचे काम सुरू म्हणजे की शेतकरी बांधवांनो महत्त्वाची माहिती आहे. शेतकरी बांधवांनो तुम्ही जर अल्पभूधारक असाल तरी देखील तुम्हाला कर्जमाफी होणार. बघा सरकारने सांगितलं 3% व्याजाची सवलत घेणाऱ्या नियमित शेतकऱ्यांनी 50,000 अनुदानासाठी आपले अर्ज सेवा केंद्रात सादर करावे. शेतकरी बांधवांनो बघा मुदत कर्जाचे हप्ते थकलेल्या शेतकऱ्यांनी 2 लाखाच्या आशेवर न राहता आपले हप्ते भरावे. बघा शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून निकष आणि अटी तुम्ही स्वतः पाहू शकता, कारण की त्यांना ही योजना लागू नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट सांगितले. फक्त पीक कर्जालाच ही योजना लागू ठरत आहे. शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बघा पालघर जो काय जिल्हा आहे या देखील जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो या 18 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांची अधिकृत आता यादी या ठिकाणी सरकारने सांगितली आहे. म्हणजे की बघा 18 जिल्ह्यांची यादी आली, परंतु पुन्हा 18 जिल्ह्यांची यादी राहिली आहे. बघा म्हणजे की आता या 18 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला तर चिंता पण आहे, काहीला नाही पण, कारण 50% शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली आहे. आता राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय तर लवकरच पुढील यादी येईल. आता शेतकरी बांधवांनो तुम्ही तारीख या ठिकाणी नीट पाहून घ्या, समजून घ्या तारीख, आणि तुम्हाला घरबसल्या समजेल तुम्ही पात्र आहात की नाही. शेतकरी बांधवांनो बघा ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी असं आपण या ठिकाणी म्हणूया. त्यासोबत शेतकरी बांधवांनो फार्मर आय डी कार्डची अट अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड आहे अशाच पात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार. सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय घेण्यामध्ये आले आहेत. शेतकरी बांधवांनो बघा जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.